राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गाणं म्हटल्यानंतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गाण्यामुळे शिवसैनिक संतापले आणि थेट खारघरमध्ये ज्या ठिकाणी शो पार पडला त्या ठिकाणी जाऊन पोहोचले, स्टुडिओची तोडफोड केली आणि कुणाल कामराला माफी मागण्यासाठी अल्टिमेटम दिले आहे। मुंबईतील रस्ते कामांच्या निकृष्टतेवर विधानसभेत विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधान भवनात हाय व्होल्टेज बैठक पार पडली। या बैठकीत आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने सामने आले होते। एका व्हिडिओत एकनाथ शिंदे येताच सर्व आमदार उभे राहिल्याचं दिसत आहे, मात्र आदित्य ठाकरे हे खाली बसूनच राहिले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे। मंगळवार दिनांक 25 पासून अर्जांची विक्री आणि स्वीकृती सुरुवात होणार आहे। 27 एप्रिल रोजी मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। 17 संचालक मंडळांसाठी बाजार समितीची निवडणूक होणार आहे। IPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 1 विकेटने थरारक पराभव केला। विशाखापट्टणममध्ये लखनौने प्रथम फलंदाजी करत 209 धावा केल्या। मिचेल मार्शने 72 आणि निकोलस पुरनने 75 धावा केल्या। प्रत्युत्तरात दिल्लीने 210 धावांचे लक्ष्य 19.5 षटकात 9 गडी गमावून पूर्ण केलं। आशुतोष शर्माने अखेरच्या टप्प्यात षटकार मारत विजयी केले। दिल्लीसाठी मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले। स्टब्स, विपराज, फाफ आणि अक्षर यांनीही मोलाचा वाटा उचलला। ही मोसमातील दिल्लीसाठी एक थरारक आणि महत्त्वाची कामगिरी ठरली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये भाजप शिवसेना युती का तुटली याची आठवण करून दिली। ते म्हणाले की शिवसेनेला 147 जागा आणि मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होतो, पण ते 151 वर ठाम राहिले आणि युती तुटली। यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपनेच शिवसेनेला धोका दिला असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्यावर टीका केली। त्यामुळे दोन्ही पक्षात पुन्हा राजकीय वाद पेटला आहे। सोलापूर रमाई आवास योजनेतील 300 चौरस फूट चटई क्षेत्राची अट शिथिल करावी, वंचित अर्जदारांना लाभ द्यावा। या योजनेतील अनुदान वाढीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली। महापालिकेअंतर्गत प्रलंबित योजनांसह विविध समस्या व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली। उत्सव साजरा करताना अनेकदा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होते, पण गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला ना पासपोर्ट मिळतो ना सरकारी नोकरीची संधी मिळते। त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांतता बिघडेल अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर कोणीही टाकू नयेत, असे आवाहन पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी केले आहे। आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आता गृहभेटी देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील 10 ते 15 वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत। याची शासन दरबारी नोंद आहे, मात्र त्यांच्या वारसांना मदतीविषयी किंवा शासकीय योजनेबद्दल प्रस्ताव दाखल करता येत नाही। संपूर्ण राज्यात ऊस आणि साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाला यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे। दुष्काळी परिस्थिती आणि इतर पिकांकडे वाढलेला कल याचा परिणाम साखर उद्योगावर झाला आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोलापूर जिल्ह्यात तब्बल 71,44,000 टन ऊसाचे उत्पादन घटले आहे। लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात राष्ट्रीय आर्थिक दुर्लभ घटक शिष्यवृत्तीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला। गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रश्न आमदार अभिजित पाटील यांनी विधिमंडळात उपस्थित केला आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी शिष्यवृत्ती देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले।